हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत केळीची कापं. ही खायला खूप छान लागतात, स्पेशली बॅचलर्ससाठी. सो चला तर मग बनवूयात. आता आपण पहिल्यांदा हाताला तेल लावून घ्यायचं आहे, कारण ही केळी खूप चीक सोडतात. सो केळीला आता मागून फोडून कट करून घ्यायचं आहे आणि छान तासून घ्यायचं आहे. तासून झाल्यानंतर बारीक स्लाईसमध्ये कट करायचं आहे. जास्तही पातळ करू नका, नॉर्मल स्लाईसमध्ये कट करा. मी सोबत बटाट्याचीही कापं केलेली आहेत, कारण माझ्या नवऱ्याला फार आवडतात. ही अशीच पातळ स्लाईसमध्ये कट करून घ्या, बटाट्याची कापंसुद्धा. त्यानंतर एका प्लेटमध्ये रवा, तांदळाचं पीठ, तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ हे घालून छान मिक्स करून घ्या आणि हा रेडी झालेला मसाला बाजूला ठेवा. आता आपण केळी आणि बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून त्याचं पाणी काढून ठेवायचं आहे आणि त्याला थोडंसं मीठ लावून आपण ठेवायचं आहे, कारण ती काळी पडू नये. आता एका पॅनवरती आपण छान खोबरेल तेल घालून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेम करायचा आहे गॅसचा. आणि आपली जी केळी आहेत ती छान रवा मसाल्यामध्ये बुडवून आपण तव्यावरती घालायची आहेत. आता तुम्ही बघू शकता, मी एका बाजूला बटाट्याची आणि एका बाजूला केळीची कापं छान घातलेली आहेत. आता आपण याच्यावरती परत एकदा खोबरेल तेल घालून घ्यायचं आहे. छान खोबरेल तेल घालून झालं की त्याला छान अनेकदा परतवायचं आहे. एका साईडला शिजली आहेत का बघायचं आणि परतवायचं. परतल्यानंतर एकदा शिजले का नाही बघायचं आणि छान शिजली असतील तर त्याला प्लेटमध्ये घालून छान टेबलवरती सर्व करायचं. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.